नमस्कार मित्रांनो, मी किशोर चौधरी यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करतो. आज 5 नोव्हेंबर 2025. आज आपण पूर्ण प्लॉट जेवढे आहेत आपले 5 प्लॉट आहेत, ह्या संपूर्ण 5 प्लॉटची आपण तुम्हाला माहिती देणार आहे. काय काय चालू आहे, काय नाही, किती नुकसान झालेलं आहे पावसाने आणि किती पीक चांगले आहे हे मला तुम्हाला आज याच्या माध्यमातून दाखवायचं आहे. हा आपण ज्या शेतात उभे आहेत, हा 5 नंबर प्लॉट आहे, जिथून आपली सुरुवात होते. आपण मागे व्हिडिओ टाकलेला होता का आपण हे जे याच्यातले 2 प्लॉट आहेत हे बिगर मल्चिंगचे ठेवणार आहेत, मल्चिंग टाकणार नाही आहेत. त्या मल्चिंगचा फायदा आणि नुकसान किती होतोय तो आपल्याला दिसणार आहे. आपण या शेतामध्ये टरबूज लागवड केली होती बिगर मल्चिंगची, भेंडी लागवड केलेली आहे, ते पण मी तुम्हाला दाखवतो. पण मल्चिंग नसल्यामुळे एक तर टरबुजांची ग्रोथ पाहिजे तशी झालेली नाही असं मला वाटतं, आणि दुसरं लागवड केल्यापासून सतत पाऊस चालू होता. तरी मी कॅमेरामॅनला नक्की सांगेल का ही जी भेंडी लागवड केलेली आहे, ही भेंडी पहिले दाखवावी की किती सुंदर पद्धतीने भेंडी उगलेली आहे. म्हणजे मधात आपण लॅटरल टाकून तिची उगवण शक्ती एकदम छान आहे, ते दाखवायचं आहे. आणि भेंडी दाखवल्यानंतर मी तुम्हाला टरबूज पण दाखवतो, कारण की बरेचसं टरबूज या शेतामध्ये एक तर उगवण नाही बरोबर, पाऊस चालू होता. त्याच्यानंतर पाऊस चालू असतानाही आपण त्याच्यावर मल्चिंग ठेवलेलं नाही आहे. म्हणजे माझ्या अंदाजे मल्चिंग पेपर नसल्यामुळे या टरबुजांची पाहिजे तशी ग्रोथ दिसत नाही आहे मला, आणि मी वास्तविक दाखवणार आहे. काही स्पॉन्सर नसतो, आपल्याला नुकसान होत आहे तर तेही दाखवू, फायदा असेल तेही दाखवू. आता भेंडी माझी सुंदर आहे तर मी सुंदरच म्हणतोय. टरबूज मला जे अपेक्षित होतं बिगर मल्चिंगचं का येईल का, पण मी डाऊटफुलमध्ये आहे. त्याचे 2 कारणं येतील. एक तर मल्चिंग नाही, आणि दुसरं सतत लागवड केल्यानंतर पाणी. कारण की भेंडी सुंदर उगलेली आहे, आणि तुम्हाला एक एक प्लॉट दाखवतो. मोसंबीचे झाडं पण सुंदर आहेत, स्प्रे चालू आहे. हेच आपल्याला दाखवायचं आहे. भेंडी पण पहा तुम्ही किती सुंदर झालेली आहे प्रत्येक शेतामध्ये. पण टरबूज मी तुम्हाला दाखवायला लागेल का टरबूज आपल्या इथं भरपूर मार खाल्लेला आहे. म्हणजे काही वेल बरे आहेत, काही ठीक आहेत, काही ते एकदमच छोटे झालेले आहेत. म्हणजे संपूर्ण शेतामध्ये तुम्हाला त्यासाठीच फिरवतोय. म्हणजे वास्तविकता पहा. म्हणजे एकच म्हणता जाईल का मल्चिंग आवश्यक आहे. म्हणजे जास्त पाऊस जरी झाला तरीही पिकांना विशेष त्रास होत नाही. आणि नाजूक फळ असल्यानंतर, नाजूक म्हणजे रोप आहे तर नक्कीच दुखवलेलं आहे. भेंडी सुंदर आहे. आता मी तुम्हाला प्लॉट नंबर 3 मध्ये, 4 मध्ये, 2 मध्ये, 1 मध्ये घेऊन जातो. तुम्हाला स्टेप बाय स्टेप मी पूर्ण आज दाखवतोय मी. आता आपण प्लॉट नंबर 1 मध्ये, म्हणजे जिथं आपण सुरुवातीला टरबूज लावलेला आहे 11 सप्टेंबरचं, त्याच्यामध्ये चांगलाही भाग आहे, खराब पण भाग आहे. खराब म्हणण्यापेक्षा इतकं पाऊस व्हायला त्या खड्ड्यांमधून, तरीही पिकं कसे राहिले जिवंत, आणि त्याच्यानंतर मल्चिंग पेपर टाकल्यानंतरचा फायदा. आता मी कॅमेरामॅनला सांगेल का या साईडला दाखवा, जिथं आपलं भरपूर पाणी वाहिलेलं होतं तिथं वेलांची ग्रोथ पहा. जिथं पाणी थांबून गेलं तिथले बी टरबुजांचं नष्ट झालं. आणि भेंडी तर सुंदरच उगलेली आहे भेंडी, कारण की पावसाळ्यानंतर आलेली आहे. फळं दिसत आहेत. आता या शेतामध्ये प्लॉट नंबर 1 मध्ये आपल्याला 2 प्रकारे, म्हणजे 2 पद्धतीचे झाले इथं. म्हणजे अति पावसामध्ये जो अर्धशेत जे आहे आपलं, हे पाण्याखाली असल्यामुळे इथं वेलांची संख्या कमी राहिली, म्हणजे मर जास्त झाली. पण जे जिवंत आहेत ते चांगले ग्रोथ करत आहेत. आणि या शेतामधला बाजूचा कॅमेराला मी सांगेल का इकडचा दाखवा की इतका हिरवा झालेला आहे सुंदर. म्हणजे याच्यामध्ये फळं पण छान लागलेले आहेत. आणि हा नक्कीच प्लॉट येईल, चांगला येईल. जरी मर थोडी जास्त असली, कारण की पावसाचा होतं ते, पण तो चांगल्या पद्धतीने थांबून गेलेला आहे. म्हणजे तो येणार आहे काही ना काही. पण मल्चिंग नसल्यामुळे मी तुम्हाला दाखवलं का काय नुकसान होतं. आता फळं पण मी तुम्हाला दाखवतो का फळं कसे झालेले आहेत. भेंडी पहा तुम्ही, भेंडी पण सुंदर उगलेली आहे. फळं रेडी व्हायला लागले, संपूर्ण ऑर्गॅनिकमध्ये आहे आपलं. हे पहा, हे फळं आता लागायला लागले. याच्यापेक्षा मोठे पण फळ आहेत, कारण की 2 पार्ट झालेले आहेत शेतामध्ये. आणि आपलं तर कंप्लीट साखळीच आहे 15 एकराची, तर मागे पुढे पण निघत राहिला तरी आपल्याला काही अडचण नाही आहे. भेंडी पण सुंदर आहे. हा प्लॉट
थोडा हलका झालेला आहे, हा पण मी दाखवतोय तुम्हाला. हा याचं कारण असं की इतका पाऊस झाल्यानंतर तिथलं बी वाहून गेलं, जे बियाणं थांबलं त्यांनी वेल केलेले आहेत. आणि आता वरच्या शेतामध्ये आपल्या प्लॉट नंबर 2 मध्ये माझ्या माता भगिनी निंदाचं काम चालू आहे. तिथला प्लॉट पण सुंदरच आहे, तो पण मी तुम्हाला दाखवतो. आज संपूर्ण कंप्लीट तुम्हाला व्हिडिओ मला दाखवायचा आहे. थोडासा नक्कीच मोठा होईल, पण एक एक पार्ट टाकण्यापेक्षा सगळंच एक साथ जॉईंट करून तुम्हाला दाखवू. फळं पाहता जे मोठे होऊन राहिले त्यांची क्वालिटी पहा, आणि पूर्ण ऑर्गॅनिक. आता लगेच आपला स्प्रे चालू आहे, आणि मोसंबीची क्वालिटी पण पहा किती सुंदर आहे म्हणून. आणि तुम्हाला वरच्याही प्लॉटमध्ये नेतोय आज, म्हणजे लक्षात येतं आपल्याला का ऑर्गॅनिकमध्ये नक्कीच ताकद आहे. हां, पण टरबुजांसाठी मल्चिंग कधीही योग्य असं या मतावर आहे. आणि मला तो अनुभव घ्यायचा होता का मल्चिंगवर आपल्याला टरबूज कसं येईल, आणि विदाऊट मल्चिंग मल्चिंग जर नाही टाकलं तर काय होईल. मी तुम्हाला दाखवलंच आहे, तिथं आपलं नुकसान आहेच, मोर्टॅलिटी भरपूर आहे. कारण की मल्चिंग नसल्यामुळे माझ्या तो लक्षात येतोय विषय का मल्चिंग नाही आहे. त्यामुळे आता हा प्लॉट एकदम सुंदर आहे. हा प्लॉट नंबर 2 आहे. मी कॅमेरामॅनला सांगेल का संपूर्ण दाखवा. भेंडी पण इथं छान उगलेली आहे, हा पण एकदम छान जुळतोय. तिकडे माझ्या माता बहिणींना थोडंसं तण जे आहे ते काढायला सांगितलंय. इकडचंही मी तुम्हाला दाखवतो. पहा एवढं किती छान फळ आलेलं आहे मोठं. म्हणजे येत आहे ऑर्गॅनिकमध्ये नक्कीच ताकद आहे, हे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवायचं आहे. आणि तुम्हाला संपूर्ण शेत फिरवणार आहे मी, त्याच्याबद्दल विषयच नाही. इथं म्हणजे पाणी अति असल्यानंतरही मल्चिंग पेपर टाकल्यामुळे नक्कीच झाडं व्यवस्थित राहिली. मग ती मोसंबी असेल, टरबूज असेल, व्यवस्थित एकदम. म्हणजे लोकांना जे काही वाहून गेलंय, तर काही ना काही या मल्चिंगमुळे असो का बेडमुळे असो, नक्कीच काही ना काही पैसा आपल्याला ही शेती देऊन जाईल. आणि कॅमेरामॅनला मी सांगेल का तिकडे दाखवता येईन त्या निंदून राहिल्या. प्लॉट नंबर 2 मध्ये आपण चालतोय. तुम्हाला 3 आणि 4 मध्ये थोडा फास्ट व्हिडिओ करू का तुम्हालाही कंटाळा येणार नाही. आणि वेलांची ग्रोथ पण दाखवतोय तुम्हाला. संपूर्ण ऑर्गॅनिकमध्ये आहे. कोणतंच पेस्टिसाईड फर्टिलायझर आपण देत नाहीये, देणार नाहीये. मग ती मोसंबी असो, भेंडी असो, टरबूज असो. थोडं थोडं राहिलेलं होतं, तण दिसत होतं. म्हटलं माझ्या माता भगिनीला सांगितलं, म्हटलं एक थोडासा हात फिरवून घ्या, म्हणजे जेणेकरून शेतही स्वच्छ राहील. मोसंबी पण पाहतो मी किती व्यवस्थित आहे. हा 1 नंबरचा जो वरचा माथ्याचा भाग आहे, मी तो तुम्हाला दाखवायला लावेल का पहा बघ कसा आहे हा, म्हणजे तुमच्याही लक्षात येईल. आणि आता आमचा कॅमेरामॅनचा मोबाईलचा प्रॉब्लेम होऊन राहिला, म्हणजे कॅमेराचा तो चेक करतोय त्याच्यामध्ये. तरी ठीक आहे, काय हरकत नाही, चालूच आहे. आपण काही प्रोफेशनल नाही, काय आपण काही यूट्यूबर नाही आहेत का आपल्याला यूट्यूबवर सगळं दाखवायचं आहे, असंही काही नाही. तरी पहा तुम्ही आता इकडे पूर्ण जे जे तण वाढलेलं आहे, तो तुम्हाला दाखवायचाच प्रयत्न करतोय. तण पण काढून घेऊ, वेल पण सुंदर झालेले आहे. त्याच पद्धतीनेच काम चालू आहे. आता एक 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 आपण कंप्लीट करायचा प्रयत्न करतोय. भेंडी पण सुंदर आहे. हा मी नक्कीच दाखवायला लावेल इकडचा प्लॉट कसा पूर्ण भरलेला आहे कंप्लीट. चेक करू आपण. काही टेक्निकली त्रास होतोय वाटतं कॅमेराला. ठीक आहे, काय हरकत नाही. आणि आपल्याला या माध्यमातून काही तुम्हाला कमाई पाहिजे, मला हा अजिबात उद्दिष्ट नाही आहे. मी इकडे सांगेल, म्हणजे या शेतामध्ये माझा 70% प्लॉट 11 सप्टेंबरचा लावलेला आहे. किती सुंदर आहे. आणि जो खराब भाग आहे तोही मी दाखवतोय. आणि कॅमेरामॅनलाही सांगेल, तिकडे जो हलका पडलेला आहे 5-7 खड्ड्या नक्कीच आहेत, ज्या बियाणं वाहून गेलं, पाणी साचून गेलं. पण ऑर्गॅनिकमध्ये ताकद आहे की नाही आहे हे तुम्हीच सांगा मला. आणि हा पण प्लॉट पहा 2 नंबरचा, आता पूर्ण पॅक होतोय. इकडे या, इकडे आपण खालच्या प्लॉटमध्ये जाऊ. चांगला दिसतोय का ताई गादा? हा, व्यवस्थित दिसायला लागला ना, बरोबर पाणी गेला आता व्यवस्थित वाढायला लागलाय. माझ्या माता भगिनी इथं इथं पूर्ण कामच करतात, कायमचेच आहेत.
न सांगता आनंदाने सर्व कामं करतात. तरी आता आपण खाली प्लॉट नंबर 3 मध्ये पण जाऊ. म्हणजे पूर्ण वॉक तुम्हाला पूर्ण शेताचेच वॉकर्स दाखवून देऊ का, पूर्ण वॉकिंग करूनच का बा पहा एवढा एवढा प्लॉट आहे, काही कट नाही त्याच्यामध्ये. आमच्या ताई लोक मजा घेत आहेत, तुम्ही की शूट करताय पडून जाल. आमच्या कॅमेरामनलाही सांगता भैया भाऊ पडून जाल, आणि आहे आम्ही तटस्थ उभे आहेत. आणि पहा तुम्हीच आता हा एकदम पूर्ण युनिफॉर्म मध्ये आहे. याच्यावर रोगराई नाही, लगेच आपण स्प्रे करतोय. मोसंबीची क्वालिटी सुंदर आहे. या प्लॉटमधून मला खूप चांगली अपेक्षा राहील. आणि या इथं आपली भेंडी पण दिसत असेल तुम्हाला, तुम्हीच पहा. आणि प्रत्येक प्लॉटचे मी तारीख वाईज व्हिडिओ टाकलेले आहेत, का जेणेकरून कोणाला शंका यायला नको का बा हा आहेच का नाही आहे बरोबर. म्हणून म्हटलं संपूर्ण आज वॉकिंग करून तुम्हाला दाखवू. खालच्या प्लॉटमध्ये पण मी नेणार आहे, जिथं आपण कालच भेंडी लावली. 2 प्लॉट आपण बिगर मल्चिंगचे आणि 3 प्लॉट मल्चिंगचे ठेवलेले आहेत. आता तुम्हीच पहा केवढा सुंदर बगीचा आहे. म्हणजे मल्चिंगचं नक्कीच मी समर्थन करेल का, ऑर्गॅनिक जरी करत असाल आणि जर तुम्ही टरबूज लावत असाल तर नक्कीच मल्चिंग पेपर टाका. राहिलेले 2 शेत आहे, आपण ट्रायल बेसवर होतो, आपल्याला लक्षात आलंय. दोन्ही कारणं असू शकतात, पण त्याच्यामध्ये महत्त्वाचं कारण जर म्हटलं तर नक्कीच मल्चिंगवर टरबूज घ्यायलाच पाहिजे, या मतावर मी आज येतोय. आता तुम्हाला खालच्या शेतातही घेऊन जातो मी. मोसंबीची क्वालिटी पहा, टरबुजांची क्वालिटी का कम्प्लीट युनिफॉर्म मध्ये आहे. म्हणजे त्या शेतामध्ये जे काही अति पाण्याने नुकसान झालं, 5 नंबर जो पहिला व्हिडिओ स्टार्ट करताना जो आपण तुम्हाला सुरुवात दाखवली, तिथं आपली भेंडी चांगली आहे, कारण की ती आगात लावलेली आहे. इथं भेंडी छोटी आहे, तुम्ही पाहत असाल पूर्ण गाऱ्यांमध्ये इथं पाणी थांबल्यावर ही भेंडी उभी आहे आपली. म्हणजे इथं डायरेक्ट पाण्याची डाब तयार झाली. भेंडी सुंदरच आहे. नक्की व्हिडिओ मोठा होत असेल, तुम्हाला बोरी होत असेल, पण मला काय दाखवायचं आहे या शेताच्या माध्यमातून तुम्हाला, हे तुम्हालाही कळेल का चांगलं वाईट हे सर्व एका शेतकऱ्याने दुसऱ्या शेतकऱ्याला सविस्तर स्पष्ट भाषेत दाखवायलाच पाहिजे का बा ही वस्तुस्थिती आहे. आणि हा जवळजवळ 4-4.5 एकराचा पट्टा हिला. मोसंबी तर त्याच्यामध्ये तर काहीच बोलायचं नाही आहे, खूपच सुंदर आहे. आणि बायोरिच अल्ट्रा सी आपण देतोय. आता मी तुम्हाला खालच्या प्लॉटमध्ये पण घेऊन जातो. आणि मी तर सर्व शेतकरी लोकांना सांगेल, वेळ जर काढून तुम्ही जर शेतात आले तर तुमचं वेलकमच आहे. काही गोष्टी मी पण तुमच्याकडनं शिकेल, आणि तुम्हाला जर हा उपक्रम आवडला तर तुम्हीही फॉलो करू शकतात. आता या प्लॉटला लगेच आज स्प्रे करतोय आपण. जरी काही नसलं तर ऑर्गेनिकमध्ये आपण त्याला कंटिन्यूमध्ये ठेवावं, हे याच्या मागचं उद्दिष्ट आहे. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कळवा. आणि आता खाली तुम्हाला 4 नंबरमध्ये जो प्लॉट आहे आपला, जिथं आपण कालच भेंडी लावली, एक शेती आपली सुटलेली होती भेंडीची, कारण की पाऊसच कंटिन्यू चालू होता. त्याच्यामुळे काल आपण लागवड केली, आणि तिथं आपण आता वापस आपलं स्प्रे टरबूजला आणि मोसंबीला आपण मारायचं काम करतोय का. आणि देताना एकच आहे आपला जो बायोरिच अल्ट्रा सी, एवढंच आपण देतोय त्याच्यात. इथेही आपण बिदर मल्चिंगचं टरबूज घ्यायचा प्रयत्न करतोय, पण वरच्या 5 नंबर प्लॉटपेक्षा हा प्लॉट ठीक म्हटला जाईल. मल्चिंग नसल्यामुळे नक्कीच टरबुजांना त्रास होतो, हे मला तरी जाणवायला लागलेलं आहे. आता या 2 शेतांमध्ये मी हा टरबूज निघाल्यानंतर, भेंडी निघाल्यानंतर जर काही करायची आहे आपल्याला, तर आपण मल्चिंग टाकू, आणि मल्चिंग टाकूनच टरबूजचं पीक घेऊ. आता तुम्हाला हे इथं आता दिसत असेल का कालच भेंडीची लागवड केलेली आहे. भेंडीचे तुम्हाला मधात फड्डींमध्ये दिसत असेल, कारण की पाऊस होता, पाणी होतं इथं. आणि इथलंही टरबूज मी दाखवायला प्रयत्न करेल कॅमेरामध्ये का. मल्चिंग नसल्यामुळे नक्कीच थोडा टरबुजांना त्रास होतोय, पण हा त्या मानाने ठीक आहे. पण तो जो आहे पहिला प्लॉट, जिथं काळीची जमीन असल्यामुळे पाणी पण जमीन धरून ठेवते, ही तरी भुरांची जमीन आहे, हलकी जमीन आहे, तर इथं तरी टरबूज त्या मानाने ठीक आहे. 3 प्लॉट आपले सुंदर आहेत. 2 प्लॉट आपण बिगर मल्चिंगचा घ्यायचा प्रयत्न केला. भेंडी आपण कालच लावलेली आहे. प्लॉट नक्की मागे पुढे होतील, पण कंटिन्यूमध्ये चालतील. एक एक शेत निघत जाईल, वापस आपण त्याच पद्धतीने लागवड करू,
इकडचंही मी तुम्हाला दाखवायला लावतो टरबूज. रोपं खालच्या वरच्या प्लॉटपेक्षा इथं त्या मानाने ठीक आहेत, पण मल्चिंग नसल्यामुळे त्रास नक्कीच आहे. सर्व शेतकऱ्यांना मी हात जोडून सांगेल, टरबूज लावायचं असेल तर मल्चिंगवर लावा. मी तो प्रयोग करतोय, पण तुम्हाला आवर्जून सांगेल की मल्चिंग पेपरवरच टरबूज घ्या. मल्चिंग पेपर आथरा आणि उत्पन्न वाढवा. आपण हाच ट्रायलसाठीच आपण घेत होतो. इकडचे टरबूज आहे ठीक आहेत की देऊनच जातील, आपल्याला नुकसान नाही. यावर्षी नक्कीच भाव टरबूजांना चांगलाच राहणार आहे. मी संपूर्ण ऑर्गॅनिकमध्ये घेतोय. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कळवा. त्याच्यावर जर काही सुझाव असतील तुमचे तर कॉमेंट्स करा आणि व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि बेल आयकॉन घंटी जरूर दाबा. आणि व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच सांगा. एवढंच बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो. नमस्कार.